हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझं नाव आहे प्राजक्त पाटील. न्यू यूट्यूबर आहे, प्लीज सबस्क्राईब. चला तर मग आज बनवत आहे सोल्याण्याचे धपाटे कसं बनवायचं. अगोदर मी सोलाना बारीक करून घेतलेलं आहे. ले बारीक पण केलं नाही आहे, ले मोठं पण सोडलं नाही आहे, असं मध्यम मी बारीक करून घेतलेलं आहे. बघा किती दिसत असेल तुम्हाला. व्हिडिओ पण नक्की बघा, तुम्हाला छोटे छोटे टिप्स पण भेटत. म्हणजे साहित्य तुम्हाला करत सांगत जातो मी. आता सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर भांडीतनं. आता नेक्स्ट कोथिंबीर आणि मिरच्या पण बारीक करून घेतलेल्या आहे. शेतातलं कोथिंबीर आहे, फ्रेश आहे. नेक्स्ट मिरच्या धुवून घेतले. मी तिखट लागते धपाटी, पण 1 किलोचं पीठ आहे म्हणताना मिरच्या जास्त घेतलेल्या आहे. तुम्ही किती घेते त्याच्याप्रमाणे मिरच्या घ्या. तिखट पण लागते आमच्या घरात, त्याच्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहे. मी आता हे बारीक करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये टाकूया. नेक्स्ट मी मसाला टाकून घेतो. जरा तुम्हाला सांगत जाते बघा. अगोदर मी तीळ घेते 1 टेबलस्पून. हळद अर्धा टीस्पून. ओवा अर्धा टीस्पून. नेक्स्ट आपण जुंधळ्याचं पीठ वापरणार आहोत. 1 किलो पीठ जुंधळ्याचं पीठ घेतले की अर्धा पावशेर म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धा वाटी डाळीचं पीठ टाकून घ्यायचं. ले डाळीचं पीठ वापरायचं नाही आहे. धपाटे फुटतात आणि कट होतात, लाटतानाच कट होऊन पडतात खाली. तर नेक्स्ट गव्हाचं पीठ घेणार आहे. बघा किती वापरले मी, ले वापरलेलं नाही आहे. झालेलं आहे. डाळीचं पीठ अर्धा वाटीच घेणार आहे. ते सर्व चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि पाणी वाता मिक्स केले की पूर्ण मिक्स होत नाही आहे. अगोदर वळलं पीठ होते ते सगळं मिक्स करायचं. नंतर थोडं पाणी घालून मळून घेऊया. मिक्सरचं भांडे पण धुवून पाणी घाला बरं का. हळद पण ले वापरायचं नाही आहे. मग असं थोडं पाणी घालून मळून घ्या. मग कलर हिरवा किती छान दिसत आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. तुम्ही करून बघितल्यावर मला कॉमेंटमध्ये सांगा कसं झालं. आणि दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे फक्त भाकरीचं पीठ म्हणजे जुंधळ्याचं पीठ आणि चपातीचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ, हे दोन्ही वापरून वडी कसं बनवायचं कर्नाटक स्टाईल त्याचे व्हिडिओ पण आता बनवणार आहेत. 5-6 दिवसात बनवून तुम्हाला टाकते मी, व्हिडिओ अपलोड करतो. असं छोटं गोळं करून घेतलेलं आहे. नेक्स्ट तेल तापायला ठेवूया. नेक्स्ट आपण असला कागद घ्यायचा, म्हणजे तेलाचं किंवा दुधाचं कागद वापरते ना, त्या कागद स्वच्छ धुवून असं वल्लं असलेलं पाणी पुसून असं तेल लावून घ्यायचं. असं छोटं गोल केलेलं त्याच्यात ठेवून असं दाबायचं, ब्रश करायचं. म्हणजे किती गोल आकारमध्ये. ते पातळ पण दाबायचं नाही, ले जोरात दाबलं की ले पातळ होते. म्हणजे मध्यम दाबायचं. मग पुपवीत असं तयार होते धपाट्या. अजिबात तेल धरायचं नाही, म्हणजे सोडा वापरायचं नाही. अजिबात सोडा वापरलेला नाही आहे. बिन सोडा वापरता करा. मग किती छान पुकपुकीत धपाटे बनवून तयार होते. सारखं हलवत राहायचं. असं मी ताटात काढून ठेवतो सगळं. एक फुगलं नाही असं म्हणू नका. मला कुरकुरीत लागते धपाटे, त्याच्यामुळे पातळ बनवून घेतलेलं आहे.
तुम्हाला कसं लागते असं कमेंटमध्ये सांगा. आता सर्व काढून घेतो. मला हेअरपरसाठी व्हिडिओ पण ते करायला पण झाला नाही आहे, म्हणजे सासूबाईच मदत घेतलेलं आहे मी. स्कूल पोरांचं स्कूलचं टिफिन ते नसते, गडबड सकाळी परी काही काम कळत नाही आहे, त्याच्यामुळे सासूबाईला बोलून घेतले. बघा किती छान दिसते. आता मी हे व्हिडिओ सकाळी 8:30ला मी व्हिडिओ बनवलेला आहे टिफिनच्या वेळी. गडबडीत जरा शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे. मला किती छान दिसत आहे. सगळं करून घेते मी. काय बाबा ही मराठी बोलते म्हणू नका, माझं कर्नाटक आहे त्याच्यामुळे मराठी जरा चुकते. कुठं चुकलं असलं तर क्षमा करा. सगळं काढून घेते. कसं करताय, मी पहिले ताटात काढून घेतो, नंतर पेपरमध्ये नाहीतर दुरडीमध्ये ठेवून घेतो. तुम्ही कसा ठेवताय आता तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवा. मग आता बनवून तयार आहे धपाटे. किती छान दिसत आहे बघा. मी घरातली म्हशीची दही घेतलेलं आहे. तर चटणी बनवायची काही गरज नाही. दहीमध्येच किती छान लागते धपाटे. ह्या चटणी बनव त्या चटणी बनव, एवढं व्हेरायटी खाण्यासाठी आमच्या घरात चालत नाही. आम्ही शेतकरी आहे बघा, अजिबात तेल धरत नाही आहे. बघा किती छान तुटते पुगपुगीत झालेले आहे धपाट्या. आवडली असली तर लाईक कॉमेंट शेअर नक्की करा. पुढच्या व्हिडिओसाठी कॉमेंटमध्ये सांगा, नक्की करून पाठवते. बाय मग.